नाही कोणी सांगितलं नाही नाही मी आता प्रचाराला चाललोय धरणगावला आणि चोपड्याला धरणगाव आणि चोपड्याला चाललोय. आंदोलन चालूच आहे त्या ठिकाणी 3 दिवस झाले. रोहित कोणाचं पवारांचं आंदोलन सोडवण्यासाठी तुम्ही जाणार आहे अशी माहिती मला अजून काही सुचना नाही तशा. बहुरक्षाताईंनी म्हटलेलं आहे की नंदू महाजन हे काही माझे उमेदवार नाही, गिरीश भाऊंच्या निर्णयानुसारच त्यांना उमेदवारी मिळालेली आहे असं म्हणाल्या. हो हो ठीक आहे. गिरीश धन्यवाद. भाऊ आमचे नेते आहेत, त्यांनीच तेच उमेदवार ठरवतात, त्यांचेच उमेदवार आहेत असं म्हटलेले आहे. हा पार्टीचा उमेदवार आहे असं कोणी कोणाचा उमेदवार राहतं का? हं? असं नाही होत कधी. पार्टी उमेदवार ठरवते. दिल्लीहून हा निर्णय झालेला आहे. माझा उमेदवार आहे त्याचं काय त्याच्याकडे शिक्के असतात का? सगळे पार्टीचे लोक असतात, प्रमुख लोक आहेत, त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. मला वाटतं असं म्हणणं चुकीचं आहे. गिरीश भाऊंचा उमेदवार आहे माझा नाहीये, मला वाटतं असं बोलू नये कोणी. मग राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जलस्रोत जे आहेत ते संरक्षित करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. विषय पावसाळा लांबतो आहे, अल निनोचं संकट मोठं आहे, प्रशांत महासागरामध्ये सगळ्या हालचाली चाललेल्या आहेत आणि त्यामुळे यावेळेला पाऊस उशिरा पडेल आणि पाऊस कमी पडेल. त्यामुळे खूप मोठं संकट म्हणजे मला असं वाटतं की 1950 नंतर आपण बघतात की त्यानंतर अल निनोचा सर्वात मोठा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यापेक्षाही मोठा प्रभाव. आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. शासन आपल्या स्तरावर सगळी काळजी घेत आहे, सगळ्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना देतोय. पण या संकटातून आता बाहेर पडायचं आहे तर सगळ्यांची ही जबाबदारी आहे. पाणी आता कपात केली पाहिजे आतापासून. मग पिण्याचं पाणी एका दिवसाआड असेल तर 2 दिवसाआड केलं पाहिजे, दररोज असेल तर एका दिवसाआड केलं पाहिजे. काही करून पाण्याची बचत ही केली गेली पाहिजे, अन्यथा आपल्याला पुढे मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल आणि वर्षभर मग तो त्रास आपल्याला पुढे होईल. प्रकल्पांमधलं जे पाणी बोललं आपण आता राखीव ठेवणार आहे, संरक्षित करून आम्ही सगळं पाणी संरक्षित करायला सांगितलेलं आहे. आता फार इरिगेशनला पाणी देऊ नका, पिण्याच्या पाण्यासुद्धा त्याच्यामध्ये कपात करा, या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. भाऊ नगरसेवकांची तुम्ही 1 to 1 चर्चा केलेली आहे, काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यांच्या? काय नाही 100% सगळे मतं आम्हाला होतील. खूप मोठं मताधिक्य आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे विक्रमी मताधिक्य या ठिकाणी मिळणार आहे. की सर्वांना जे आहे व्हीप बजावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नाही, व्हीप तर सगळीकडेच बजावत जातात. पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या पार्टी तिन्ही पार्ट्या व्हीप बजावतात. ते फॉर्मॅलिटी असते ती आम्ही करतो. एका मनसेच्या वतीने पेट्रोलवर सबसिडी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या त्यांनी 5 लिटर स्वस्त दराने पेट्रोल या ठिकाणी वाटप केलेले आहे. राज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या कार्यालयी मनापासून खूप खूप शुभेच्छा. भाऊ राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील असं संजय राऊत म्हणताय. संजय राऊत तर काही करू शकतात. संजय राऊत तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनवतील त्यांना, कारण ते तेवढे कॅपेबल आहेत. त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. नगरसेवकांना तुम्ही लगेच निधी वितरित होईल अशी खबर दिलेली आहे. नाही बरोबर, म्हणजे ते आता म्हणजे निधी आल्याने म्हटलं तर निधी आलेलाच नाहीये अजून. वरतूनच बजेटमध्ये सांगतात किंवा डीपीडीसी असेल त्याचा निधी अलॉट झालेला नाही. पण इलेक्शन झाल्यावर मला वाटतं तो निधी सगळ्या नियमाप्रमाणे येईल आणि तो अलॉट होईल. त्यावेळेला सगळ्यांना नगरपालिकेला त्यांचे जे हक्काचे पैसे ते मिळतील. दादांनी अपेक्षा व्यक्त केली की प्रत्येक नगरसेवकांना जे आहे निवडणुकीनंतर समसमान जे आहे दर्जा दिला पाहिजे, निधीचं वाटप झालं पाहिजे. निश्चित या बाबतीमध्ये इथेच नाही तर वरती ठरलेलं आहे की कुठे आता कमी जास्त करू नये, कारण सगळ्यांचा अधिकार असतो निधीवर. त्यामुळे समसमान वाटप करावी असं त्या ठिकाणी आमचं ठरलेलं आहे. उद्धव ठाकरे खासदारांची बैठक घेतात आज इलेक्शन आणि म्हणतात की त्या खासदारांची संख्या पण मोजली पाहिजे, आकडा किती येत असं. हो, ती आज असेल पण उद्या काय असेल ते सांगता येत नाही. आज असेल संख्या पण उद्या संख्या काय असेल त्यांच्याकडे हे खरंच सांगता येत नाही, कारण आता लोक तिकडे फार राहायला उत्सुक नाहीयेत. संजय राऊतांनी खरं म्हणजे तिकडे लक्ष दिलं पाहिजे. उगाच इकडे खाते वाटप करतायत, कुठे काय करतायत. मला वाटतं त्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे त्यांनी लक्ष द्यावं. उत्साहाने इथे महायुतीचा मेळावा पार पडलेला आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ, त्याचप्रमाणे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ, त्याचप्रमाणे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि सगळे पदाधिकारी महायुतीचे, त्याचप्रमाणे सगळे नगरसेवक आज ह्या मेळाव्यासाठी उपस्थित होते. अतिशय उत्साहामध्ये मेळावा झालेला आहे आणि 100% खात्री आहे की ही जागा महायुतीची हे चांगल्या मतांनी विजय इथे होणार आहे. असं नाही, हे बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आहे. जो काही महायुतीचा इथे निर्णय झालेला आहे,
आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे आपले शिवसेनेचे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादांकडनं आपल्या पवारताई असतील, सगळ्यांनी मिळून हे ठरवलं की ही जागा जी पारंपरिक भारतीय जनता पार्टीची जळगावची ही जागा राहिलेली आहे म्हणून भाजपला ही जागा सुटलेली होती. आणि त्याचप्रमाणे नेहमी सगळे निर्णय जळगावच्या संदर्भात किंवा उत्तर महाराष्ट्र संदर्भात आदरणीय गिरीश भाऊंनीच घेतलेला आहे. आणि ह्यावेळेस सुद्धा गिरीश भाऊंनी आणि पक्षाचे जे श्रेष्ठ पक्ष आमचे सगळे नेते आहेत त्यांनी तो निर्णय घेऊन उमेदवारी दिलेली आहे. काही माहिती अशी मिळत आहे की तिकीट जाहीर झालेलं हे बघा असं असतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणतीही निवडणूक असते तेव्हा इच्छुक उमेदवार भरपूर असतात. प्रत्येकाला वाटतं की चला माझं नाव, आणि नेत्यांसाठी तर प्रत्येक कार्यकर्ते सारखेच असतात. आज गिरीश भाऊंसाठी किंवा कोणी नेता असेल त्यांच्यासाठी नंदू महाजनही तेवढेच महत्वाचे, केतकीताई पण तेवढेच महत्वाचे, अजून इथून नंदू अडवाणी होते ते पण तेवढेच महत्वाचे. उमेदवार आपल्या परीने प्रयत्न करत असतात, पण जेव्हा एकदा पक्षश्रेष्ठीने आदेश दिल्यानंतर तो आदेश सगळ्यांना मानावा लागतो आणि त्या पद्धतीने काम करावं या लागतं. उमेदवारामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे, त्यामुळेच कुठेतरी आज नेत्यांनी असं कुठेही नाहीये नाराजी वगैरे. आपण बघू शकतात की आज इथे एवढ्या उत्साहाने आज इथे मेळावा पार पडलेला आहे. आमचे महायुतीचे सगळे नगरसेवक आज इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या 18 तारखेला महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनाच मतदान होईल आणि जास्तीत जास्त मतांनी ते निवडून येतील. 100% विश्वास असताना पण रवींद्र चव्हाणांनी सांगितलंय की प्रत्येक नगरसेवकाला व्हीप बजावला जाणार आहे. मग हा दगा तसं नाहीये. बघा कोणतीही निवडणूक असते ना की शेवटी एक कार्यकर्ता म्हणून मी पण विश्वास ठेवते त्या गोष्टीवर की निवडणूक किती जरी सोपी असली पण ती निवडणूक असते आणि शेवटच्या वेळेपर्यंत जे प्रिकॉशन घ्यायची गरज आहे, ज्या गोष्टी लक्ष देण्याची गरज आहे ते घेणं अत्यंत गरजेचं असतं. कारण कुठेही मत वाया जाऊ नये किंवा ते बाद होऊ नये यासाठी ज्या सूचना देणं गरजेचं होतं त्या आज आमच्या प्रदेश अध्यक्षांनी आणि सगळ्या नेत्यांनी सगळ्या आपल्या सगळ्या नगरसेवकांना दिलेल्या आहे. पीक विमा कंपनीवाले ऐकत नाहीत अशी अद्भुतता देखील व्यक्त केलेली होती. काय नेमकं केळी पीक विमा? दोन विषय आहे इथे की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक विमा हा हवामान आधारित असतो आणि ह्या वर्षी असं झालेलं आहे की बरेचसे नावं पोर्टलवरनं डिलीट होऊन गेलेले आहे आणि बरेचसे नावं की ज्यांचं 2 हेक्टर आहे तिथे 1 हेक्टर केलं गेलेलं आहे. आणि जी आता पाहणी आम्ही केली ग्राउंडवर जाऊन, जे शेतामध्ये जाऊन मी पाहणी केली, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या समस्या सांगितल्या. म्हणून मी कृषी मंत्र्यांशी पण बोलली, आयुक्तांशी पण बोलली आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं जर असं कुठे विमा कंपनी करत असतील ते चुकीचं आहे. म्हणून सगळ्या विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना आणि जिल्ह्याच्या प्रतिनिधींना हे आदेश देण्यात आलेले आहे. पत्र सुद्धा मी दिलेलं आहे की जिथे चूक तुम्हाला आढळत असेल तर ती शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर ती तुम्ही दुरुस्त करावी. कारण की शेतकऱ्याचं ऑलरेडी एवढं नुकसान झालेलं आहे आणि जर विमा सुद्धा त्याला भेटणार नाही तर शेतकरी खूप मोठ्या अडचणीत येऊ शकतो. म्हणून ऑफलाईन असेल तर ती ऑफलाईन कंप्लेंट तुम्ही स्वीकारा, पण शेतकऱ्याचा 100% हा पंचनामा झाला पाहिजे, त्याला 100% भरपाई मिळाली पाहिजे. आणि ह्या संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा कृषी मंत्री असतील आणि विमा कंपन्यांनी पण मान्य केलेलं आहे की आम्ही जी चूक झालेली ती दुरुस्त करू, पण शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देऊ. आणि तरी सुद्धा कुठे काही अडचण येत असेल तर नक्कीच त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. स्वतः बोलले की विमा कंपनीकडून सरकार आपल्या शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जाते, म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक बोलवून कंपन्यांच्या प्रतिनिधींना जाब विचारणार. स्वतः मंत्री अशा पद्धतीने खंत व्यक्त करतायत. मी तेच सांगितलं बघा, आता जे आम्ही ग्राउंडवर जेव्हा जातो गिरीश भाऊंच्या पण ते लक्षात आलं असेल म्हणून त्यांनी ते बोलल्याने नक्कीच ते पुढे विषय मांडतीलच. पण जेव्हा असे काही त्रुटी जे आम्हाला दिसतंय तर ते दुरुस्त करायचं काम सुद्धा आम्ही विमा कंपन्यांकडनं करून घेतोय. नंदू महाजनांच्या उमेदवारीमुळे तुमचं जिल्ह्यातील राजकारणात वजन वाढल्याची देखील चर्चा आहे. असं काही नाही बाबा, मी पण एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. आज जरी मी मंत्री असली पण पक्षाने जो आदेश सांगितलेला आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य करणंच आहे. आणि मी आधी सांगितलं की जळगाव जिल्हा किंवा उत्तर महाराष्ट्राचा निर्णय नेहमी गिरीश भाऊंनी घेतलेला आहे आणि हा सुद्धा निर्णय आदरणीय गिरीश भाऊंनीच घेतलेला आहे. त्याच्यामुळे माझं वजन काय, मला माहित आहे मी खूप छोटी अजून कार्यकर्ता म्हणून मी काम करते आहे. आज आम्हाला
अभिमान आहे की गिरीश भाऊ आमचे नेते आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे सगळे आमदार, खासदार, कार्यकर्ते काम करतात आणि सगळं व्यवस्थित चालू आहे. अजून तुम्ही त्याच्यात कशाला ठिणगी टाकता?